सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्रभर हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिलाय। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस कोणत्या भागात होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज रात्री संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला होऊ शकतो। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच अहिल्यादेवी नगरच्या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिलाय। ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील हवामान खात्याने आज रात्रीला राज्यात दिलेले आहेत। एकंदरीतच आज रात्रीपासून पुढील 24 तास हे मोठे पावसाचे असणार आहेत। राज्यातील वातावरण हे आपल्याला सध्याच बिघडलेले पाहायला मिळत आहे, तर काही भागात पावसाने हजेरी देखील लावलेली आहे। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र खानदेशचा भाग पाहायचं झालं तर या परिसरातील नाशिकच्या भागात मोठा पाऊस आज रात्री होऊ शकतो। मात्र मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री तरी असणार नाही। फक्त ढगाळ वातावरण आणि काही भागात यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस तोही भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, आज रात्रीच्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण हे काही प्रमाणात जास्त राहू शकतं, विजांचा कडकडाट देखील जास्त राहू शकतो। त्यामुळे काळजी घ्यावी। हा मान्सूनपूर्व पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी दक्षता घ्यावी। तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्री मोठा धोधो पाऊस, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह झालेला पाहायला मिळेल। मात्र आजच्यापेक्षाही जास्त पावसाचा जोर मराठवाड्यामध्ये उद्याच्या दरम्यान वाढलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झाले तर पुढील 2 ते 3 दिवस हे राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी। मध्यरात्री दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये चंद्रपूर, कापसी या परिसरात मोठा पाऊस होऊ शकतो। तर अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीला हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता, राजापूर, साखरपा, इस्लामपूर, कोडोलीचा काही भाग, मागजन, पाटण, कराड, विटा, मायनी, वडूज, चिपळूण, खेड, दापोली, वडूज, त्यासोबतच प्रतापगड, वाई, लोणंद, फलटण, बारामती, गोरेगाव तसेच सासवड, लवासा, रोहा, राहू, दौंड, श्रीगोंदा, कामशेत, खोपोली, पेन, चाकण, शिरूर, रालेगण, त्यासोबतच मंचर, अलकुटी, त्यासोबतच नेरल, नवी मुंबईच्या ठिकाणी देखील जुन्नर, गोरेगाव, उल्हासनगर, शहापूर, राजूर, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तसेच सिन्नर, कोपरगाव, वैजापूर या परिसरात देखील आज रात्री मोठा पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। त्यासोबतच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, पंढरपूर, माहोळ, अलकुटी, वैराग, तुळजापूर, उस्मानाबादचा बराचसा भाग, परांडा, बार्शी, कुर्डुवाडी, इंदापूर, करमाळा, कर्जत, कळंब, श्रीगोंदा, दौंड, त्यासोबतच इकडे औसा, निलंगापूर, अहमदपूर, त्यासोबतच कंधार, परळी, गंगाखेड, पेठ, उमरी, धर्माबाद, पूर्णा, भोकर, परभणीचा बराचसा भाग, तसेच वसमत, उमरखेड, जिंतूर, हिंगोली, पुसद, रिसोड, बुलढाणा, वाशिम, डिग्रस, रुई, दारवा, यवतमाळचा बराचसा भाग, मेहकर, त्यासोबतच परतूर, सैलू, अंबड या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तसेच गेवराई, माजलगाव, बीडचा बराचसा भाग, केज, कळंबच्या परिसरामध्ये देखील आज रात्री पावसाचे वातावरण निर्माण होईल।
तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट. आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.